श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली, ती म्हणजे कसं बघा की बऱ्याच जण म्हणजे खूप जण असे मला प्रश्न करत असतात, समस्या करत असतात। एक एक दिवस असं होतं आपली लाईव्ह प्रश्न उत्तर असतं तेव्हा की एक एक दिवस असं असतो की त्याच प्रश्नावर पूर्ण दिवस असतो तो। तर असं पण असतं आणि त्यातल्या त्यात ना बऱ्याच ठिकाणी असं असतं पती पत्नीचे भांडण होत राहतात। तर कसं असतं बघा, आता पती पत्नीचं भांडण होणं ह्याचं कारण असं असतं की हे आपल्या कुंडलीत असतं। एक तर कुंडली आपण बघितली नसेल किंवा कुंडली जमत नसेल तरी आपलं लग्न झालं असेल तर त्याचं होत नाही। दुसरं कारण असं असतं की योनी मैत्री पाहिजे। योनी मैत्री नसेल तर पती पत्नीचे भांडणं होतात। त्यानंतर राशी स्वामी मैत्री हवी, राशी स्वामी मैत्री नसेल तर आपले पती पत्नीचे भांडणं होतात। त्यानंतर पती असेल किंवा पत्नी असेल त्यांच्या लग्नस्थानी म्हणजे जे 7वं घर आहे कुंडलीचं, ते बघा असे चौकोन असतात। 7वं घर असेल तिथं शनी, मंगळ, त्यानंतर राहू, त्यानंतर केतू आणि सूर्य हे जे ग्रह असतात ना, तर हे ग्रह जर असेल तर त्या घरामध्ये पती पत्नीचे भांडणं होतात। तर असं असतं। तर त्याच्यासाठी आपल्याकडे विशेष सेवा आहे। आजची सेवा खास आहे, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तर तुम्ही जर ही सेवा वर्षभर केली तर तुमच्या म्हणजे जे काही दोष आहे तुमचे, त्या लग्न स्थानामध्ये हे ग्रह असल्यामुळे जे काही दोष आहे ते तुमचे निघून जातील। तर हे आपल्याला ही सेवा करायची आहे, प्रत्येकाने करा। प्रत्येकाला वाटत असेल ना की आपल्या पती पत्नीचं जमावं, तर आपल्या प्रत्येकाने ही सेवा करायची। तर बघा काय सेवा आहे। सेवा अतिशय म्हणजे अवघड असंच म्हणावं लागेल, कारण की अवघड म्हणजे त्यात आपल्याला जे काही नेहमीच्या वाचनात नाही असं आहे म्हणून अवघड आहे वाटते आपल्याला। तसं आमचं पाठ झालं त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही, पण तुमचं पण पाठ होईल। तुम्हाला एक 8 दिवस ती फक्त अवघड वाटेल सेवा। सुरुवातीला 8 दिवस जड जाईल, 8 ते 15 दिवस, जास्त नाही जाणार, 8 ते 15 दिवस। पण आपल्याला ती सेवा वर्षभर करायची आहे कारण की तुमच्या कुंडलीचे दोष तुम्ही म्हणाल मी 21 दिवस सेवा करते ताई, 15 दिवस करते, 11 दिवस करते, 14 दिवस करते आणि माझे सगळे दोष निघून जायला हवे, तर कधीही असं होत नाही। आपण शांती करतो, शांती केल्यानंतर फक्त 1 वर्ष त्याचा असर असतो आणि 1 वर्षानंतर आपल्याला पुन्हा तो त्रास असतो, तो ग्रहांचा होत असतो। आपले ग्रह 1 वर्षच आपण शांती केल्यानंतर 1 वर्षच आपले ग्रह शांत होतात, त्यानंतर ते परत त्यांचे काम करायला लागतात। म्हणून आपल्याला सेवा करायची आहे। सेवा करून जर ते शांत झाले तर ते कायमस्वरूपीचे शांत होतात। म्हणून आपल्याला किंवा कायमस्वरूपी ते आपल्याला चांगले फळ देतात, शुभ फळ देत असतात। परंतु शांती एक आपलं हे आहे, फक्त माध्यम आहे आणि ते तात्पुरतं माध्यम आहे। म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं की आपल्याला सेवाकडे जास्त वळायचं आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आता सेवा काय करायची ते सांगते, लक्षपूर्वक ऐका। ज्या घरामध्ये पती पत्नीचे भांडणं होत राहतात, जमत नाही, तर त्या महिला असेल किंवा पुरुष असेल, दोघातून ज्याला वाटेल की नको बुवा आपल्या घरात भांडणं नको आहे, आपलं चांगलं दोघांचं पती पत्नीचं जमलं पाहिजे, नको भांडणं नको व्हायला, सुखाने संसार व्हायला पाहिजे, असं ज्यालाही वाटतं त्याने करायचं आहे। तर काय करायचं, सर्वात प्रथम विष्णू सहस्रनाम आहे बघा, आपल्याकडे विष्णू सहस्रनाम आहे। ते विष्णू सहस्रनामचं स्तोत्र 1 वर्ष रोज वाचायचं। 1 वर्षाचा संकल्प करायचा आणि 1 वर्ष आपल्याला रोज वाचायचं आहे विष्णू सहस्रनाम। आता चातुर्मास आहे, 17 तारखेपासून चातुर्मास आहे। चातुर्मासात जर आपण ही म्हणजे आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास असतो आणि ह्या पिरियड मध्ये आपण जास्तीत जास्त विष्णूची सेवा करत असतो। तर आपल्याला जर ह्या आषाढी एकादशी पासून संकल्प करून जर सेवा सुरू केली तर खूप उत्तम राहील। त्या चातुर्मासात सेवा पॉवरफुल असते, जास्त फळ देणारे असते आणि लवकर फळ देणारे असते। जर आपण त्या दिवसापासून केले तर खूप चांगलं होईल। तर आपण काय करायचं, रोज 1 वेळेला विष्णू सहस्रनाम वाचायचं। त्यानंतर आपण रोज 1 वेळ विष्णू सहस्रनाम वाचायचं। त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र, बघा आपल्या नित्य सेवेत आहे व्यंकटेश स्तोत्र, ते व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा वाचायचं। त्यानंतर राम रक्षाच्या 9 ओवी, 1 ते 9 ओवी 11 वेळा वाचायच्या आणि फलश्रुती एकदा वाचायची। असं आपल्याला स्त्रिया असेल तर त्यांना एवढं करायचं आहे।
आणि स्त्रिया असेल तर त्यांना एवढं करायचं। त्यानंतर आपल्या 11 माळी जप, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत। आपल्याला महिला असेल तर महिलांनी ही सेवा करायची। आणि तेच जर पुरुष असेल, पुरुषांनाही वाटत असेल की आपला संसार सुखाचा व्हावा, नको अशा तशा गोष्टी, तर त्यांनी सुद्धा आपल्या श्री सूक्त 16 वेळा वाचायचं। त्या पुरुषांसाठी वेगळी सेवा आहे, स्त्रियांसाठी वेगळी सेवा आहे, लक्षात घ्या। तर पुरुषांनी श्री सूक्त 16 वेळा वाचायचं, त्यानंतर पुरुष सूक्त वाचायचं, त्यांनी सुद्धा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं। सगळं व्यंकटेश स्तोत्र सर्वांनी वाचायचं। पुरुष सूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र दोघातून एक ऑप्शनला ठेवा। पुरुष सूक्त वाचा तुम्ही 11 वेळा किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचा 11 वेळा। आणि आपल्याला सर्वांना राम रक्षा वाचायची आहे। पुरुषांना श्री सूक्त एक्स्ट्रा आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे आणि विष्णू सहस्रनाम आहे, परंतु पुरुषांना श्री सूक्तची सेवा एक्स्ट्रा आहे। स्त्रियांनी ती एक वेळेला वाचलं तरी चालेल किंवा त्यांनी सुद्धा वाचलं 16 वेळा तरी चालेल। लक्ष्मी नारायणाची आपल्याला सेवा करायची आहे। याच्यासाठी लक्ष्मी नारायणाला सर्वात प्रथम सेवा आपल्याला ही करायची, पण त्याच्या अगोदर काय करायचं, आपण केंद्र असेल, मंदिर असेल, केंद्र मंदिर जिथे असेल तिथे जायचं आपण आणि नारळ, खडीसाखर, अगरबत्ती व्हायची आहे आणि स्वामींना सांगायचं की स्वामी अशा अशा कामासाठी आम्ही 1 वर्षाचा संकल्प करत आहोत, आमच्याकडनं 1 वर्षभर अशाची सेवा करून घ्या आणि आमच्या पती पत्नी मधला जे काही मतभेद आहे, राग द्वेष आहे, हा निघून जाऊ द्या आणि आमचा संसार सुखाचा होऊ द्या, असं आपल्याला स्वामींना सांगायचं आहे। आणि ते नारळ, खडीसाखर तिथं ठेवायचं आहे। त्यानंतर जर आपल्याकडे ते नसेल, केंद्र नसेल, तर आपण याचं राधाकृष्णाचं मंदिर असतं, लक्ष्मी नारायणाचं मंदिर असतं, तिथं पण जायचं आहे। तसं आपल्याला केंद्रात जायचं, पण केंद्र नसेल तर आपल्याला इथं पण जायचं। आणि जर केंद्र असेल तुमच्या तिथं तर तुम्ही ते केंद्रात जाऊन इथे सुद्धा जायचं आहे। राधाकृष्ण मंदिर असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा आपलं लक्ष्मी नारायणाचं मंदिर असेल, आपल्याला जिथे जेही असेल म्हणजे नारायण अवतारामध्ये जेही देवाचं मंदिर असेल आपण तिथे जायचं आहे। आणि तिथं पण आपल्याला नारळ, अगरबत्ती, खडीसाखर तिथं पण ठेवायची आहे। तिथं पण सांगायचं आहे अशा अशा कामासाठी अशा अशा कामासाठी आम्ही तुझी अशी अशी सेवा करतो आहे, तर आमच्याकडनं सेवा करून घ्या आणि आम्हाला म्हणजे जे काही तुम्हाला हवं आहे ते आमचा जोडा पण तुमच्यासारखा लक्ष्मी नारायणासारखा जोडा राहू द्या, आमच्या पण जीवनात सुखी होऊ द्या आणि आमच्या दोघांचं चांगलं जमू द्या वगैरे जे काही असेल तिथे तुम्ही त्यांना सांगायचं आहे। त्यानंतर जायचं मग कालभैरवाच्या मंदिरात जायचं। कालभैरवाला पण नारळ, खडीसाखर, अगरबत्ती व्हायचं आहे। तिथं पण त्याला सांगायचं आहे की अशा अशा कामासाठी आम्ही तुझी सेवा करणार आहे। तिथं आपल्याला कालभैरवाष्टक 11 वेळा वाचायचं आहे। अशा अशा कामासाठी जे का आमच्यामध्ये भांडणं, मतभेद होत आहे, राग होतोय, जे का आमच्या संसारामध्ये जे काही अडचण येत आहे दोघांमध्ये, तर त्या दूर होऊ दे, आमचं सगळं सुरळीत चालू दे। आणि जे असेल ते तुम्ही त्याला सांगायचं कालभैरवाला। तिथं ते नारळ, खडीसाखर, अगरबत्ती व्हायचं सांगायचं आणि त्यानंतर तिथं 11 वेळा कालभैरवाष्टक वाचायचं। एवढं आपल्याला करायचंय। त्यानंतर मग घरी यायचंय। कालभैरवाची सेवा झाली की डायरेक्ट घरी यायचं, कुठे गप्पा मारत थांबायचं नाही किंवा कोणी दिसतंय थांबलं नाही। कालभैरवाची सेवा झाली की लगेच डॉट घरी, आपल्याला परत कुठे स्टॉप करायचंच नाही। मग नंतर घरी आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही सेवा सुरू करायची आहे। त्यांना रोजच्या आपल्याला सकाळची सेवा असेल किंवा संध्याकाळची असेल आपल्या याच्यानुसार करायची, सेवेच्या वेळेला काही बंधन नाही, आपल्याला आपल्या वेळेनुसार सेवा करा, असं काहीच नाही। तुम्ही 12, 12:30 करू शकत नाही किंवा सकाळी नाही का संध्याकाळी नाही, असं काहीच नाही। तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करा। आणि असं पण नाही आज सकाळी केली उद्या दुपारी परवा संध्याकाळी, असं काही नाही। दिवसभरात कधी पण सेवा करायची आहे, असं काही नाही की मला ह्याच दिवशी आता मला आज सकाळी जमलं नाही आता मी करू शकणार नाही, तो दिवस खाडा, तसं नाही करायचं। तर आपल्याला सेवा रेग्युलर करायची आहे, फक्त वेळेचं काही बंधन नाही, दिवसातून कधी करा। तर आता पुन्हा सेवा सांगते मी। स्त्रियांनी काय करायचं, विष्णू सहस्रनाम एकदा रोज वाचायचं आहे। त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा किंवा पुरुष सूक्त 11 वेळा, तुमच्या याच्यानुसार जे तुमचं पाठ असेल ते। त्यानंतर आपल्याला रामरक्षाच्या 9 ओवी 11 वेळा म्हणायचं आहे। फलश्रुती एकदा, 10व्या ओवीपासून एकदाच वाचायचं आहे। आणि रोज संध्याकाळी कालभैरवाष्टक 11 वेळा वाचायचं आहे। एवढी सेवा स्त्रियांना वाटत असेल तर स्त्रियांनी करावं आणि पुरुषांना वाटत असेल की आपलं पण चांगला संसार व्हावा तर पुरुषांनी पण करायचं। पुरुषांनी पण विष्णू सहस्रनाम 1 वेळेला, त्यानंतर श्री सूक्त 16 वेळा, पुरुष सूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा। पुरुष सूक्त वाचलं तर 16 वेळा, व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर 11 वेळा।
त्यानंतर रामरक्षाच्या 9 ओवी, 1 ते 9 ओवी 11 वेळा, बाकी 1 वेळेला, आणि कालभैरवाष्टक 11 वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे। ही सेवा आपल्याला 1 वर्षापर्यंत करायची आहे। 1 वर्षापर्यंत जेव्हा तुम्ही कराल, प्लस तुम्हाला नवग्रह स्तोत्र सुद्धा रोज वाचायचं आहे 9 वेळेला। सेवा मोठी आहे मला माहिती आहे, परंतु मी असं दुसऱ्यांचं सांगून, असं छोटंसं सांगून पुन्हा तुम्हाला तेच कसं असतं बघा। आता मला तुम्ही म्हणाल ताई, म्हणता काय 1-2 जणांनी कमेंट टाकली, ताई तुम्ही खूप सेवा सांगतात, परंतु गोष्ट अशी असते ताई, आपले प्रश्न मोठे असतात, समस्या मोठ्या असतात आणि त्याला इतकंसं करून होत नाही। मग तुम्ही तितकंसं करून तुम्हाला देतील लगेच, पण ते लाईफ टाइम साठी नसतं। आपल्या याच्यातून आहे ना, लाईफ टाइम साठी आपल्याला मार्ग मिळत असतो, लाईफ टाइम साठी आपली सेवा असते। ही सेवा आपल्याला करायची, वर्षभर करायची आहे। त्याच्यातून तुम्हाला वर्षभर केल्यानंतर तुम्हाला तुमचं लाईफ चांगलं होणार आहे। असं नाही का 14 दिवस 21 दिवस केलं होतं ना, 14 दिवस 21 दिवस केलं की होतं, पण ते थोड्या दिवसासाठी राहतं, नंतर परत तुम्हाला जैसे ते वैसे होत राहतं। म्हणून आपण सेवा इतकी सांगतोय, इतकी सेवा करावी लागते। कारण की कसं असतं बघा, तुम्ही जर दवाखान्यात ऍडमिट झाले ना, तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट घ्यावी लागते। नाही तर तुम्ही जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला 3 दिवस ऍडमिट व्हावं लागेल आणि तुम्ही 1 दिवस ऍडमिट होऊन लगेच आले निघून, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूर्ण तुम्ही बरे नाही होणार। तात्पुरता तुम्हाला फरक पडेल, पण तुम्हाला परत काही दिवसाने परत तुम्हाला तो त्रास होईल। म्हणून ते डॉक्टर सांगतात 3 दिवस पूर्ण ट्रीटमेंट घ्या। तर असंच असतं सेवेचं सुद्धा, पूर्ण सेवा ही करावी लागते। पूर्ण सेवा केल्या तर तुम्हाला त्याचा कायमचा फायदा मिळत असतो। पण तुम्ही थोडी आता बाकीचे व्हिडिओत बघता, तुम्ही बघतात बाकीच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतात, ह्या ताई इतकं मोठं सांगतात, मग ह्या ताई इतक्या मोठं सांगत असतात, एवढं काही सेवा होती का? बरोबर होत नाही सेवा, परंतु आपला प्रश्नही मोठा असतो ना ताई। आपला प्रश्न मोठा असतो तर आपल्याला तेवढं करावं पण लागतं। जर आपली भूक 2 पोळ्याची 3 पोळ्याची भूक आहे, तर आपल्याला 2-3 पोळ्या खाव्या लागतात ना। मग तुमची जर 3 पोळ्याची भूक आहे, तुम्ही जर 1 पोळी खाऊन उठून गेले, नंतर तुम्हाला परत थोड्या वेळाने भूक लागणारच आहे ना। तर भूक लागणारच, असं नाही का आता तुम्ही 3 पोळ्या खाल्ल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सकाळी दुपारी 3 पोळ्या खाल्ल्या तर तुम्ही डायरेक्ट संध्याकाळी जेवणार, मध्ये तुम्हाला भूक लागणार नाही, कारण की तुमचं पोट भरलेलं आहे। परंतु तेच तुम्ही जर जेवणाच्या वेळेला तुम्ही 1च पोळी खाल्ली, तुमची भूक 3 पोळ्याची, तुम्ही 1च पोळी खाल्ली, तर तुम्हाला 1-2 तासांनी पुन्हा भूक लागेल। तर ही अशी गोष्ट आहे, सेवेची सुद्धा अशीच आहे। म्हणून तुम्हाला सेवा जास्त वाटते, पण ही सेवा आपल्याला पूर्ण करावी लागते। तुम्ही जेव्हा पूर्ण कराल तर तेव्हा त्याच्यात तुमच्या पत्रिकेतला जे काही दोष असतो, हा दोष निघून जात असतो आणि हा पूर्णपणे कायमस्वरूपीचा जात असतो। म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आणि ह्या सेवा प्रत्येकाने करा। म्हणजे ज्यालाही वाटत असेल आपल्या घरामध्ये पती पत्नीत भांडणं खूप होतात, वाद होतो, आम्हाला असं नकोय, शांतता हवी आहे, सुख हवंय, घरात दोघांना प्रेमाने राहायचं, असं जर वाटत असेल तर आपण नक्की ही सेवा करा आणि वर्षानंतर बघा, अनुभव घ्या। त्याचा एक अनुभव आहे, मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे। हा ह्या सेवेचा अनुभव आहे, खूप अनुभव आहे ह्या सेवेचे, तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर असो, आज आपण इथेच थांबू। पुढची व्हिडिओ आपण अनुभवाची बघा नक्की, लगेच तुम्हाला उद्या ह्या अनुभवाची व्हिडिओ येईल, कारण की आता जर मी याच्यातच अनुभव तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठी होईल। ऑलरेडी व्हिडिओ आपली 13 मिनिटाची झाली, 13-13.5 मिनिटाची झालेली, यातच मी तुम्हाला तो अनुभव शेअर केला तर खूप मोठी व्हिडिओ होईल। म्हणून मी आता इथेच थांबते, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते। आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।